वणी तालुक्यातील उकणी, निलजई इत्यादी खाण परिसरातील गावातील रस्त्यांची अत्यंत दुरावस्था झाली आहे। रस्त्यांची दुरुस्ती तसेच जमीन संपादन, रोजगार, शैक्षणिक सुविधा, शेतीचे नुकसान भरपाई इत्यादी मागण्यांसाठी काँग्रेसतर्फे आज उकणी गावाजवळ वेकोली प्रशासनाविरोधात चक्काजाम आंदोलन करण्यात आले। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव संजय खाडे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले। ओव्हरलोड ट्रकमुळे पूर्णपणे रस्ते खराब झालेले आहेत, त्यामुळे स्थानिक नागरिक आणि वेकोली कामगारांना प्रवास करणे धोकादायक व अवघड झाले आहे। शिवाय खराब रस्त्यामुळे या मार्गावरून सातत्याने अपघात होत आहेत। यात अनेकांना जीव देखील गमवावा लागला, तर अनेक नागरिक जखमी झाले आहेत। खाण परिसरातील गावातील रस्त्यांवरून प्रवास करणे म्हणजे जीव धोक्यात घालण्यासारखे आहे। रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे अपघातांचे प्रमाण लक्षणीयरित्या वाढले आहे। वेकोली प्रशासनाकडे मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध असतानाही गेल्या 10 ते 15 वर्षांपासून या रस्त्यांची दुरुस्ती झालेली नाही। वेकोली प्रशासनाला जागे करण्यासाठी हे आंदोलन होत असून हा लढा न्याय मिळेपर्यंत सुरू राहणार असे काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सचिव संजय खाडे यांनी CTVशी बोलताना सांगितले। तसेच त्यांनी आंदोलनात सहभागी सर्व गावकरी, कर्मचारी, पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे मनपूर्वक आभार मानले आणि जर वेकोलीने पुन्हा आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले तर यापेक्षाही तीव्र आंदोलन उभारण्यात येईल असा इशारा त्यांनी यावेळी दिला। पाहूया काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सचिव संजय खाडे यांनी CTVला दिलेली ही प्रतिक्रिया। आज उकणी कोळसाखान, निलजई ओपनकास्ट कोळसाखान परिसरातील रस्ते, वीज, पाणी व उर्वरित जमीन व गावाचं पुनर्वसन, वाढीव व्हॅल्युएशन यासाठी मोठ्या प्रमाणात आंदोलन केलं गेलं। हे चक्काजाम आंदोलन लोकांच्या हितासाठी आंदोलन आहे, कारण जनता जोपर्यंत पेटून उठणार नाही तोपर्यंत हे अधिकारी मानणार नाही। वेकोली प्रशासन हे फालतूचा खर्च करत असतात, मोठ्या प्रमाणात प्रॉफिटमध्ये असून सुद्धा आमच्या रस्त्याची दयनीय अवस्था आहे। अरे जे विचार जर केला तर खड्डे अतिशय एवढे खड्डे पडले का त्या खड्ड्यात सुद्धा आम्ही जाऊ शकत नाही। पाणी जर जमा झालं तर त्या समोर जाऊ शकत नाही, मोठ्या प्रमाणात अपघात होत आहे। म्हणजे साधारण पैदल चालू शकत नाही, तो टू व्हीलरवाला चालू शकत नाही। याचं काम आहे, कारण तुमचं काम आहे ह्या परिसरात तुमच्यामुळे हे मोठी दुर्दैव आहे काय रस्ते खराब झाले। तुमचे ओव्हरलोड ट्रक चालतात, मोठ्या प्रमाणात ओव्हरलोड ट्रक आहे, ज्याची 20 टन कॅपॅसिटी, त्या 40 टन तुम्ही ओव्हरलोड कोळसा वाहतूक करता, तर त्यामुळे रस्ते खराब झाले। मग तुमचा आमचा अधिकार नाही का? तुमचं काम आहे का रस्ते चांगले देणं, तुमचे बाकी सुविधा उपलब्ध करून देणं? म्हणून हे अति मोठं आंदोलन आहे। भविष्यात हे जर यांनी मानलं नाही तर त्यांनी 15 दिवसाची मुदत मागितली। आम्ही तात्काळ त्याच्यावर ॲक्शनमध्ये येऊ, आम्ही रोडचे खड्डे बुजवू, आम्ही सिमेंट रस्ता करू। जर 15 दिवसात 1 महिन्यात हा रस्ता सुरू झाला नाही तर भविष्यात आम्ही सुद्धा अजून याच्यानंतर हे तीव्र आंदोलन करू। एवढ्या या प्रसंगी सांगू इच्छितो। हे सर्व काँग्रेसचे लोक आहे व सर्व परिसरातील सर्वसामान्य जनता सोबत घेऊन हे आंदोलन सुरू राहणार आहे। भविष्यात आम्ही अन्याय सहन करणार नाही। वेकोली मॅनेजमेंटला सांगू इच्छितो, प्रशासनाला सांगू इच्छितो का आम्ही आपल्या न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरू। वेळ प्रसंगी आमचा जीव गेले तरी चालेल, पण आम्ही रस्त्यावर उतरल्याशिवाय लोकांच्या मागण्या मान्य केल्याशिवाय राहणार नाही, या प्रसंगी मी सांगू इच्छितो। आज पहाटे 6 वाजल्यापासून वेकोली खाण परिसरातील गावांमध्ये रस्त्यांची दुरावस्था, मूलभूत सुविधांचा अभाव व इतर प्रश्नांवरून विराट चक्काजाम आंदोलन छेडण्यात आले होते। सुमारे 3.5 तास चाललेल्या या आंदोलनात परिसरातील ग्रामस्थ, वेकोली कर्मचारी, काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। वणीवरून आमचे CTV प्रतिनिधी मनोज नवले आणि दिलदार शेख यांची रिपोर्ट।